उत्तर पब्लिक आम्ही पोहोचलो कुठं शेगावला जस्ट उतरलो. आणि किती वाजले दादा? आता टाइम झालेला आहे दहा वाजून 16 मिनटं झालेली. तर आता आम्ही पोहोचलो. आता इथून जायचं आम्हाला लॉजला झोपायला वगैरे. मग सकाळी दर्शन घ्यायचं, निवांत सगळं फिरायचं, शेगावची फेमस कचोरी वगैरे खायची, पाहायची कशी राहते काय नाही ते दादा सगळं. आता जसं आलो तसं फिरून वगैरे सगळं जायचं आम्हाला. जे नाही इथं जे मी पाहिलं नाही आत्तापर्यंत ते सगळं पाहून जाणार आहे. मी जसं पाहिलं तसं तुम्हाला दाखवणार आहोत, कारण की तुम्ही आपले भाऊ बहीण आहे, काय टेन्शन नाही तसं तुमचं. तरी जरा आता घरी बसून एन्जॉय घ्या द्या. कमेंटमध्ये टाकून द्या, प्रसाद येताना घेऊन येऊ तुम्हाला. हां, जर तुम्ही कमेंटमध्ये टाकलं तुमच्यासाठी प्रसाद स्पेशल मी तुमच्या घरी आणून देतो. फक्त तुम्ही कमेंट करा प्रसाद, तुमच्या इथं प्रसाद येऊन जाईल. एवढा रस्ता चढणं लागायला इथे येऊ. कोणासाठी चढालो आम्ही? देवा धर्माला चढालो. मी तर बिना चपलीचं चालेल. जोपर्यंत दर्शन होणार तोपर्यंत चप्पल घालायची. याची चप्पल ट्रेनमध्ये पडलेली आहे, काय विषय नाही. जोपर्यंत चप्पल व्यवस्थित नाही तोपर्यंत दर्शन करायचं आम्हाला. मग आधी दर्शन घ्यायचं की तुझी चप्पल घ्यायची? मग नाही आधी दर्शन घ्यायचं. जाऊ दे, अगोदर दर्शन घेऊ. आधी लॉजला जाऊ, बोटवर काहीतरी बॅग वगैरे ठेवू, फ्रेश वगैरे होऊ, नंतर जेवण वगैरे करू, नंतर भेटू डायरेक्ट. उद्या सकाळी दर्शन घेणार आहोत. आता आम्ही इथून निघालो, रेल्वे स्टेशनहून निघालो. आम्हाला जायचं लॉजकडे गेल्यानंतर रूम वगैरे करायची, चांगली झोप यावं. सकाळी म्हणजे संध्याकाळी चांगली झोप झाली तर सकाळी माइंड फ्रेशनं दर्शन चांगलं होते. जेवढं मी माझ्यासाठी मागणार तेवढं तुमच्यासाठी मागणार. तुमच्यासाठी मी खूप आशीर्वाद मागणार, माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला, पब्लिकसाठी, सगळ्या पब्लिकसाठी, आणि जे हा व्हिडिओ पाहते त्याच्यासाठी स्पेशल मागणार. आणि खास आपल्या फॉलोअर्ससाठी, ज्यांना कोण फॉलोअर केले त्यांच्यासाठी मी स्पेशल एक गिफ्ट घेऊन येणार. आणि त्याला कुरिअर न का होईना मी त्याला पाठवून देणार. तर या भावाकडून तुम्हाला आलं आहे नोटीस, तर तुम्हाला प्रसाद त्यानं जे गिफ्ट घेईल त्याच्यातलं तुम्हाला भेटेल. फक्त तुम्ही कमेंट करून तुमचा ॲड्रेस वगैरे टाका, तुम्हाला ते गिफ्ट देऊन टाकेल. आता तुम्ही जर कधी आले इथं पाहायला शेगावमध्ये, शिवतीर्थ बघा किती नंबर आहे. काय इथं कसली डिझाईन वगैरे आहे, लय क्लासिक बांधलेलं आहे एकदम. इथं दुनियाचं खतरनाक बांधलेलं आहे. फर्स्ट टाईम पाहिलं मी असं बांधलेलं. शेगावमधलं आहे. आम्हाला लॉजकडे जाऊ लागलो, जाता जाता दिसलं आम्हाला. तर आम्ही आलो इथे आता रूम. मामा आता लॉजची रूम दाखवणार आम्हाला. त्यानंतर आम्ही डिसाईड करणार कसे आहे काय नाही. रूम चांगले, गरम पाणी वगैरे सगळं पाहणं, म्हणजे सकाळी माइंड फ्रेशनं दर्शन झालं पाहिजे. आता इथं आल्यावर एकच आहे प्रॉब्लेम मेन, म्हणजे रूमा भेटत नाही. तर भाऊ इकडे बी लई वेगळे दिसायला हवं, पाहू शकता. लॉस तर का वाटणं चला, दुसरंच काहीतरी दिसायला मला. लॉसचं आता बद्दल दिसलं. कदरून गेलो आम्ही आता सगळ्याला. चल लावलं बाबू अबो, वेगळाच अंधार आहे भाई इकडं, काय दिसणं सगळं. बाहेर रूम पसंत आली तर बघू, पसंत काय आलं नाही आम्हाला. आता दुसरी पाहायला चाललो आम्ही. कदरलीत आमच्या काळटे इथल्या वातावरणाला, फिरायची सवय नाही आमच्या पोरायला, कधी असे फिरत नाहीत, राहिले ते एकटे. बोला ना. आम्ही ते हॉटेल आवडलं नाही आम्हाला, त्याच्यानंतर आम्ही दुसरी रूम केली. दाखवतो तुम्हाला रूम कशी. चाबी आपल्याला भेटली. आता रूम आपल्या का ताब्यात झाली 24 घंट्यात. महाराज उघडायला दरवाजा. महाराज कशी वाटली रूम? पण काय म्हणा, इथं परभणीपेक्षा इथं लय महाग आहे. आपण जिथं जायला पहा रूम परभणीपेक्षा LGची TV आहे, सेटअप बॉक्स नाही, ही आहे, पण इथं काहीच नाही. ते बाथरूम वगैरे झोपायचंच काम आहे दिवस. आम्हाला लय लागली भूक, पण काय सांगता येईना. भारी वाटायला पण इथं आल्यावर एकदम फ्रेश वाटायला सगळं. डबल एक हे असं राहते. गावातले पोरं शहरात येऊन रूम केली ना, रूमची अशी वाटलं होतं. हे पण असं काहीतरी पाहिजे आमच्यात. आम्ही तुम्हाला सांगतोय नक्की या शेगावची कचोरी वगैरे खातो.
कामाची नाही करू. अरे गॅलरी आहे पण कामाची नाही बाबा. भूतिया दिसायली एकदम. हा, बरोबर. ते पाय गदळते. पाय किती गदळते. हो नंबर 1 रूम भेटली स्वस्तात मस्त. येत राहा कधी पण. चला आता फर्स्ट क्लास एकदम काय करू, फ्रेश वगैरे होतो नंतर जेवायला जातो. आता फ्रेश वगैरे झाले आता चलो आम्ही जेवायला. बघू आता बघू रात्रीचे वाजले 12 वाजता काय खायला भेटलं आम्हाला. देवच जाण काय भेटतंय काय नाही अजून काहीच माहिती नाही. आमचे कार्यकर्ते भूकने सगळे पागल झाले. काय सगळे आले मात्र जेवण चालले तुम्ही. त्या एका महाराजमुळे कोणी जेवण चालले म्हणल्यावर भाऊ आपण उपाशी राहतो. मी महाराज जेवायला की नाही तू जेवायला येऊन नाटकं करायची तिथे असं करू नाही कोणीच. पोटाला लागलं तर जेवायचं, पोटभर जेवायचं, कधी लाजायचं नाही जेवायला. घर सोडलं की सगळं कळते महाग किती आहे काय नाही. घरची कदर नसते. इथं तेच तर इथं महाराष्ट्रात थाली आहे 100 रुपयाला. ज्या 3 चपात्या आहेत, एक भात कढी भाजी बिजी. महाराष्ट्रात थाली पोटे भरणं काहीच नाही. फर्स्ट क्लास आमचं जेवण झालेलं आहे. काय नाव होतं हॉस्टेलचं, सुविधा हॉटेलचं नाव होतं. त्या एवढं पांचर हॉटेल होतं त्याच्यापाशी कोणच यायचं नाही. तुम्ही नंतर जर कुठं आल्या इथं शेगावला चुकून बी त्याच्यापाशी राहू नका. आमचे कार्यकर्ते जेवायला तर इथं येऊच नका तुम्ही, कारण की लय बोगस जेवायला दिलं. माल बी म्हटलं चपात्या बी बेकार होत्या. असं नाही मी जेवणाचा अपमान करणं चालू होत्या हॉटेलचा करायला. चला अरे लय भारी वाटायला आम्हाला इथं आता. झोप आली हो मालक. आमचे कार्यकर्ते पोटभर खाऊन घेतले. कुठंच तू आता उद्या सकाळी कंप्लीट उठायचं 7:30ला मग जायचं दर्शनला बारी वगैरे राहते. कळणंच ते कितीला झोपाव काय नाही. लय पाय दुखायले पायाने करू लोक. लाईटिंग रूम खास दिसायली का भारी वाटत. चला उघडं डायरेक्ट दर्शनाला. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो. सकाळ झाली आमची टॅकमध्ये. आमचा कार्यकर्ता बूट घालायला आहे सकाळी. कोणाचं घेतलं तू? ते बांगरा घेतले आपल्या. आमचे कार्यकर्ते इथंच म्हणाले हॉटेलचं हे न्यू ते न्यू. राम राम मंडळी. आता आम्ही फर्स्ट क्लास रेडी झालेलो आहोत. आता आम्ही जाणार काय बघायला साईबाबा. हे बघा साईबाबाचं मंदिर पाहिला. शेगावमध्ये येऊन साईबाबाचं मंदिर पाहिजे तुला. ये क्या देख लिया तूने? आम्ही आता लास्ट जिल्हा कुलूप लावत. कधी मंडळी तुम्ही आला तर तुम्हाला ॲड्रेस टाकतो. या लॉजला अवश्य एकदा भेट द्या. लॉज नंबर होता आमचं. इथं सोय चांगली केली ते ना. खूप चांगल्या प्रकारे इथं गरम पाण्याची व्यवस्था वगैरे होती आणि आपल्या बजेटमध्ये बसेल अशी रूम होती. तर आता आम्ही निघालो दर्शनाला. बॅग वगैरे ठेवायची. आता इथून चेकआउट करायचं आम्हाला इथून. नंतर तिथं समोर जाऊन बॅग वगैरे ठेवायची. आमच्या रूमचा नंबर होता 107. इथून जायचं बाहेर सरळ. इथं चेकआउट करायचं आम्हाला. राम राम मंडळी. ते एका ब्लॉकमध्ये दिसताना राम राहते. आमच्या रस्त्यात राम आहे. कार्यकर्ता बघा किती पांढरा दिसायला आहे. त्याचा ब्युटिफुल दिसायला मी फक्त ते आम्हाला दिसायला. एक काम करा ना, इथून लय घुमावं लागेल. आपलं पुढून नका डायरेक्ट. म्हणजे कसं आपलं स्टँड फिन सगळं भेटून. गुजाक सेफ्टी आहे तिथं. कॅमेरा ओपन करू देणे चालले. दुनियाची बुबला आहे तिथं. कसा तरी रडत पडत केला सुरू. तुमच्यासाठी फक्त कॅमेरा चालू आहे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, आम्हाला काय नाही. सरळ निघलो असतो आम्ही आमचं. आता इथं चप्पल वगैरे ठेवायची स्टँड आहे. आता इथं चपलीचे स्टँड वगैरे आहे. तिथं चप्पल वगैरे सगळे ठेवतात. आमच्या महाराजाला चप्पल नाही. महाराजची चप्पल अगोदरच पडली. महाराज ना आता निवांत ढापायची म्हणाले. दर्शन वगैरे झालेले. तिथं फोटो वगैरे काय काढू दिलं नाही आम्हाला. आता बाहेर आल्यावर फोटो वगैरे काढणार. कुठं
महाप्रसाद आहे तिकडे. चला की आता महाप्रसादाच्या दिशेने महाप्रसादाला आपण चला, धावत चला. आहोत. जेवायचं 4 वाजता जेवायचं, संध्याकाळी जेवायचं का मग नुसते जेवायचं वा रे वा. आता एवढे मारायचे आम्हाला सगळ्यांना. चुकलं म्हणून देवाच्या दर्शनाला आला असतो. काय जर चुकलं नसतं तर कोण देवाला आला असतो. मंदिर इथं सगळे चिल्लर वगैरे पैसे वगैरे मोजमाप चालू आहे इथं पैशाचं. हे मंदिर हां कमीत कमी 500-700 जण नुसते चिल्लर मोजायला आहे तिथं. आपल्याकडे चंदा वगैरे भरपूर आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर इथं दर्शनला आता आलं नाही येता आलं नाही तर आम्ही तुमच्यासाठी पण मागलेले, जे कोणी पाहत असेल त्याच्यासाठी मागलेलं आहे आपण सगळ्यासाठी तुम्ही बी नक्की या. आणि तर तुम्हाला सगळं सांगलेलं आहे आम्ही कुठं राहिलो होतो काय नाही. तुम्ही तिथंच राहा. जेवण वगैरे तिथं करू नका. फक्त त्या हॉटेलवर काल सांगलेलं आहे. भाविकाची क्वांटिटी सगळी बघून या. पब्लिक फुल पब्लिक आहे. हे भाई तर इथून दर्शन वगैरे घेऊन आपण आता निघालो बाहेरचं बघू काय विषय नाच करते का शेगावमध्ये? शेगावमध्ये बघायसारखं खूप आहे पण आम्हाला लवकर जाणं लागते कारण की आम्हाला आता 2-4 दिवसात ग्राउंड चालू होणार आहे. ते आम्हाला आता जाऊन आलो ना तिथून आपण इकडून आलो ना. मोफत दर्शन आहे. मुख्य म्हणजे लांबूनच आमच्या कार्यकर्त्याला हे सुद्धा लांबूनच पाया माहिती पडणे. पण या मंदिरात लई साफसफाई आहे की लई साफसफाई आहे. प्रत्येक 5-5 फुटावर वारकरी थांबलेलाच आहे. मोबाईल काढूच देणं झालाय. ठेव म्हणायला मोबाईल पाहायचा नाही, व्हिडिओ काढायचा नाही असं तसं. अरे म्हणलं काढतो म्हणजे काढतो. मी काय जरी म्हणले तरी काढतो आम्ही. कोण आत करायचा नाही सर्वजणांना भोजन कक्षाकडे वळावे. 20 मिनिटं बाकी. 20 मिनिटं अशी घुमू आपण तात्पुरते फोटो काढण्यामध्ये. फोटो काढायचा रे. या सगळेच आम्ही आलो तुम्ही बी या. बघायला खूप काय आहे इकडं. तर भावांनो आम्ही तुमच्यासाठी खूप प्रार्थना केली. तुम्हाला यश भेटाव, तुम्हाला जे गोष्टी आवडतात ते भेटाव, तुम्हाला आवडत्या व्यक्तीसाठी भेटाव. आम्हाला सोडून बरं फक्त तुम्हाला जी आवडते तिच्यासोबत तुमचं आयुष्य शुभमंगल व्हावं याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी पण मागले. तुम्ही आमच्यासाठी थोडं मागा. आम्ही तुमच्यासाठी भरपूर जागेवर मागलेले. देवानं आमचं तर काय वाईट केलं नाही, तुमचं पण काय केलं नाही. तुमच्यासाठी देव जे करते चांगलेच करते. जे तुमच्यासोबत होते ते चांगल्यासाठीच होते. इथे येऊन एक आम्हाला महाराजांनी सांगितले लाईफमध्ये येतच छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. त्याच्यावर तुम्ही मात देऊन पुढे जाऊ शकता. त्याच एकाच गोष्टीला धरून रडण्यात काय अर्थ नाही. जसं होईल तसं. इथून आमची जेव्हा ट्रिप होईल बालाजीला, आपण टकली आतापर्यंत कधी केलं नाही. म्हणजे बारीक केस कधीच केलं नाही. तिथं जाऊन फक्त टकली करायची. आपलं स्वप्न आहे तिथं बालाजीला जाऊन टकली करायची. आमचे कार्यकर्ते फोटो वगैरे काढायला आपल्याला तेवढा इंटरेस्ट नाही. थोडं ऊन वगैरे खूप चमकायली इथं. आमच्या कार्यकर्त्याला लागली भूक. आमच्या कार्यकर्त्याला होत नाही भूक सहन. त्याच्यामुळे कार्यकर्ता एकच म्हणाला भूक लागली. भूक लागली लांबया भूक लागली. हो इथं येऊन एवढं शांत वातावरण आहे. सगळ्यात जास्त साफसूफ मंदिर पाहिलं म्हणजे हेच दिसायले मला इथं. कारण की इथं सगळे आपण आपले 5-5 मिनिटाला असं कोणतरी येऊन साफसफाई करत राहते. चालूच राहते. म्हणून कुठंच करता दिसत नाही तुम्हाला. गर्द्याची नाव निशाण नाही कुठंच. सुंदर अशी सोय केलेली आहे हात धुण्यासाठी. महाप्रसादासाठी एवढी लाईन लागलेली काय इथं. काय हे किती सुंदर आहे. जेवण्यासाठी एवढी लाईन लागलेली आहे आमच्या मागे. जेवण्यासाठी एवढा वेळ म्हणल्यावर आम्हाला जायला रात्रीच होती वाटते बहुतेक. एवढा उशीर जेवायला म्हणल्यावर आम्हाला मरायचंच काम आहे, दुसरं काय नाही. पण इथे येऊन एवढं मन शांत वाटायले महाराज. मन बी शांत वाटायले. सर्व काही भेटायले. दर्शन वगैरे आमचं लय नंबर 1 झालं. गेल्याच लाईन जास्त कोणी नव्हते. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं त्याच्यामुळे जास्त तर कोणी नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जसं होईल तसं केलं. लवकरात लवकर दर्शन. ज्याला
कुणाला कटाळा येते ते वापस अर्ध्यातून जाते, त्याचा काय विषय नाही. पण जसं पडेल तसं आम्ही दर्शन वगैरे केलं तिथून. जसं तुम्हाला वाटेल तसं. जसं तुम्हाला वाटेल तसं आणि जसं आमच्या मनाला पडेल तसं. पण आम्ही तुमच्यासाठी मागितले हे विसरू नका. एवढी मेहनतीनं तुमच्यासाठी मागितलं. आम्ही अर्धा घंटा तिथे उभं टाकून फक्त तुमच्यासाठी मागलो. प्रत्येक जणाचे नाव घेतलं. आता आमच्या टीममधले 2-4 मेंबर आले नाही, मी त्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याच्यासोबत यायचाच प्लॅन होता पण ते झाले नाही आमच्यासोबत, दुखलं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही त्याला मागितलं. उदाहरणार्थ सोनिया आहे आमच्यासोबत, सत्य आहे, युके आहे, स्पेशल माझा भाषा आहे. सगळ्यासाठी मागितलं पण ते आले नाही. माझा भाषा ते येऊ शकत नाही. जसं तुमच्यासाठी मागले तुम्ही माझ्यासाठी मागत राहा छोट्या छोट्या गोष्टी. आम्हाला आशीर्वाद रूपी तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. तुमचा प्रसाद तुमच्या रूमवर घरी पोहोचायचा आहे. महादेवाची मूर्ती ते पण प्रसादाचं ठिकाण, गर्दी. आता एवढ्या याच्यातून नंबर लागायचा म्हणजे काय जोक नाही. 9:58 झाले जाता इथून. 9:58 म्हणल्यावर आम्हाला कमीत कमी 1-2 तरी वाजता तिथून जेवण वगैरे निघाला, प्रसाद वगैरे घेऊन निघाला. अजून प्रसाद सुरू झाला नाही, टाईम झाला नाही प्रसादाचा. एवढी रांग पार करून आम्ही इकडे आलो आणि नंतर आता वरी जायचं. वरी 3-4 मजली वरी जायचं अजून. एवढी पार करून आलो, पाय बी सगळे दुखायचे. अर्धा 1 घंटा झाला आम्ही तिथं त्या रांगेतच बसून यायलो. अजून वरी जायचं पुन्हा. आता एवढ्या वरी जाऊन ती काय फायदा नाही वाटते. भूक लई लागली. इकडं बघा ते बसलेले माणसं जेवायला बसले तिथं ते बाहेरचं. टीका लावला याचा अर्थ त्यानं जेवायला भेटलेले आहेत. जे टीका लावल्यावर कळते जेवायला, म्हणजे त्यानं जेवण वगैरे केलेले आहे कळते टीका लावल्यावर. पाहू शकता जे तुम्हाला वाटते जेवायला देणं हे ते मामूली गोष्ट नाही. लय म्हणजे किती लाखोनं माणसं येतील इथं दर्शनाला, ते जेवणाला, त्याची जेवायची व्यवस्था, एवढं साफसफाई, चांगलं जेवण वगैरे सगळं भेटतं इथं. आणि जेवणाचा आहे प्रसाद म्हणून आहे फुकट. आमच्या कार्यकर्त्याने गेले. फर्स्ट क्लासमध्ये जेवण वगैरे झालेलं आहे. इथं मागं आहे बघा, इकडं पिण्याचे पाणी एकदम. जेवण वगैरे 1 नंबर झालेलं आहे. आता याच्यानंतर आता इथून पुढे चलून आता इथून जेवण वगैरे सगळं करून आम्ही निघालो आता बाहेर थोडंफार. आता जिथं फिरलो नाही तिथं फिरून यायचं. आमच्या कार्यकर्ते जेवायला, आमच्या कार्यकर्त्याला लई भूक लागली होती. आता मरणात खाली बागाचे घालत. चल महाप्रसाद थोडा राहते एकदा दिल्यावर. किती ते जाऊ आणायला तिथं. आता इथे एकदा संपलं का तिथं गाड्या आहेत लागलेले, तिथून घ्यायचं आणि इथे येऊन खायचं. आरती वगैरे झालेली आहे आमची. आता आम्ही निघालो डबल वापस. आरती वगैरे करायला खूप टाईम लागतो. इथे येऊन आरती तरी भेटली आम्हाला. बाहेर जाण्याचं दर्शन झालेलं आहे आमचं. फर्स्ट क्लास आरती भेटली आम्हाला. इथे येऊन आरती भेटायला नशीब लागते. तुमच्यासाठी मागितलं आम्ही काहीतरी. कुठे गेले कार्यकर्ते आमचे. पालखी आहे तिकडे जायचं काय जेव्हा. चला आपलं मित्रांना जराशी सुदबुद्धी दे. यावर्षी कोणीतरी लागाव. माझ्या काळजाचे जे लागतील ते माझ्या काळजाचे तुकडे त्याच्यासाठी बी मी मागतो काहीतरी. देवाला मागितलेलं आहे मी त्याच्यासाठी की यावर्षी ते भरतीत लागाव आणि जवळपास सगळेच लागाव. आता जशा चपल्या ठुलत्या तिथून वापस चपल्या घेऊन जायच्या आम्हाला. आता आमच्या इकडे पण राहिले रूमला. आम्ही कोणत्या आम्ही कोणत्या ट्रिपला येऊ आणि तिथं काय होऊ नये असं होऊ शकत नाही. आता आमचे राहिले हेडफोन डबल राहिलेत बघा रूमला तरी चालू ना. आता तिसरे हेडफोन आहे ते तिसरे कुठं तरी विसरून राहिलेले. चालूच राहते काय नाही. कुठं राहिले ती माहिती नाही सध्या आता आम्हाला फिक्स माहित नाही. ते रूमवर राहिले की बाहेर कुठं राहिले. बॅगमध्ये पाय नाही भेटली तर आपल्याला रूमवर जायला लागते डबल. तू आणलास का ते? मी म्हणजे आणले बा. कुठं सगळं सामान घेतलं बॅगमध्येच आहे.
सगळं सामान बॅगमध्ये आहे आपलं. तर इथून डबल रूमला जाऊन आपले हेडफोन तपासायचे, असले तर असले, नसले तर राम जाने. नसले तर नसले नसले तर राम जाने. ते बी याचे नव्हते, दुसऱ्याचे घेतले होते आम्ही. लोकांच्या हां, आम्ही स्वतःच काय जाणार ट्रिपला, दुसऱ्या जाण्याचं म्हणजे हरपलं तरी म्हणायचे त्याला, इथून नाही आमच्या. हो, दर्शन वगैरे नंबर 1 झालं. तुमच्यासाठी पण खूप काय मागितलं. आपल्या भाषाला वगैरे काहीतरी घ्यावं. मी सगळ्यासाठी गिफ्ट घेणार आहोत, फक्त तुम्ही कमेंट करा. तुमच्यासाठी प्रत्येकाचं ज्याने कमेंट केली त्याच्यासाठी गिफ्ट येणार आहे. ऋषिकेश पांढरे, तुझे हेडफोन आम्हाला सापडले नाही. हरपली ती. हा, तुझे हडपले आणि तू जर पैशाचं नाव काढलं बेट्या, आधीपासूनच गुणगुण करू लागला ना तू त्याच्यासाठी, हेडफोनसाठी. आता तुझे हरपले, आता तुझे भेटत नाही. हॉटेलवाल्याला तुझा नंबर दिलाय, जर तुला त्यांना सापडले हेडफोन की ते तुझ्या पत्त्यावर टाकून देतो वापस. आता तू आम्हाला हेडफोन मागायचे नाही. फुकटचं पाणी प्यायला इथे येऊन. ते आनंद सागर नाही, सॉरी, महालक्ष्मी मंदिर आहे. श्री महालक्ष्मी मंदिर आहे. बघू कसे आहे. आविष्कार सांस्कृतिक आहे. सिद्धपीठ आविष्कार सांस्कृतिक सामाजिक अपंग विकास संस्था नागपूर शाखा शेगाव श्री सिद्धी महालक्ष्मी मंदिर. चप्पल वगैरे काढायची इथं. लय भारी आहे. तर महालक्ष्मी मंदिर म्हणल्यावर हे काय दर्शनाला सीड आहे. इथं फोटो निघतात नंबर 1 दर्शन. हे भारी आहे, एकदम क्लासिक मंदिर आहे. आपण शेगावमध्ये असा घाण कचरा वगैरे कुठंच नाही. शेगाव लय साफसुथरं. मंदिर पण एकदम भारी. स्टार्टिंगलाच हत्ती वगैरे आहे तिथं. ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, रुद्रा शिवलिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि हे ब्रह्मा शिवलिंग. इथं ओंकारेश्वर, इथं भीमाशंकर आणि केदारनाथ. अजून समोर गेलं ते श्रीक्षेत्र सिद्धीपीठ. अजून रामेश्वरम ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि हे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, श्री देवनेत्र शिवलिंग आणि पशुपतीनाग शिवलिंग. त्याच्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग. तिथे काय काय पण काय. हां, इकडून आपले आवडते बाप्पा गणपती बाप्पा, आपलं पहिलं लव आहे गणपती बाप्पा. होय, एक नंबर मोठा आहे. शेगावमध्ये आले तर 1000 रुपयामध्ये तुमचं पोटभर दर्शन होते. म्हणलं तिथं फिरायचं पहिलं दर्शन. ते गणपती बाप्पा आहे तिथं. त्याच्यानंतर इकडं राधाकृष्ण आहे, साईबाबा सगळं. आता शेगाव म्हणल्यावर खेळायचा पॉईंट नाही म्हणल्यावर असं होऊच शकत नाही. होऊ शकतं. इकडं सगळं गार्डनच गार्डन आहे. सेल्फी पॉईंट म्हणतो तिकडे आणि एवढं गार्डन खेळाय वगैरे. मंदिरमधून आता निघायचं आम्हाला आणि याच्यानंतर जायचं. आता कुठं जायचं रे? कुठं जायचं? आनंद सागरला जायचं. त्यानंतर आता इथलं दर्शन वगैरे झालं. आमचा ड्रायव्हर बुमरा आहे, त्याच्यासाठी आम्हाला दर्शनला घ्यायला जायचं. दर्शन घेतलं की सरळ आनंद सागरला निघायचं. 15 मिनिटाचा रस्ता आहे. चला आनंद सागरला भेटू. तू इंस्टाची आय डी सांग. आडनाव पुरी सांग की. आय डी सांग ना. 02 करण 02. कुठले आहे तुम्ही? नागजणी. इथं कसं काय थांबता? आता तुमच्यावर केस पडणार आहे. तुम्ही सत्वायला ना कस्टमर इथं भक्त का ना, तुमच्यावर केस होते आता. आनंद सागरमध्ये एंट्री केल्याच्यानंतर हे पहिली एक म्हणजे गुफा आहे. खालून जाणं लागते. ते एवढी टर्नल पार केली ही वरची. समोर असं हे असा गेट आहे आणि समोर रस्ता आहे आणि इकडून एवढं मोठं आहे. म्हणजे हेच आनंद सागर. आता आमची बॅग विसरली तिथं. म्हणलं की आम्ही आल्यावर काही ना काही नवीन चालू करायचं. आता आमची बॅग विसरली आहे.
कसं काय करू आमची बॅग विसरली राव आयटोच्या. आयटो कोणचा आहे काय माहीतच नाही. आयटोवाले गायब झाले आणि कुठं गेले ती बॅगही घेऊन गेलं. बॅगमध्ये चार्जर, माझ्या भाषेसाठी ड्रेस आणि याचे 2-3 खेळणं, हेडफोन सगळे बॅगमध्येच होते. चार्जर होते 4-5 जणांचे, ते तिथं सगळंच गायब झालं. आयटोवाले कुठे गेले की आता सापडते की नाही देवाच्या नावानं सापडा. हे चार्जर अच्छा यार क्या मैं इनको आपको और टाइम देना पड़ता था. भेटली रे बा शेवटची बॅग. आम्ही गेलतो आणायला आयटोवाल्यानं बी इमानदारी दाखवली, दिली आम्हाला बॅग. नाही तर आज बुगा पैशाला बुगा. सकाळी आमचा दिवस आजच 7:30 लागली. सकाळी रूमवर एक हेडफोन विसरलं, हेडफोन गायब. येता वेळेस पेढा घेतला ते हरपला, बॅग सापडली, बाकी सगळं गायब. बैग पाके इतना खुश हुए हम कि पा महाकाल का बुक. महाकाल इथं आनंद विहारमध्ये आम्ही आलो. इथं जी दोरी दिसायली का, या दोरीच्या पलीकडे जायचं नाही. रे माहीत मध्ये साम्राज्य बघायचं नाही आपल्या इकडे जायचं. हे मायुषमध्येचे साम्राज्यामध्ये नंतर पाहू ते. जरा समोर जाऊन येऊ अगोदर. हे पहा इकडं मधा देव आहे सगळे, इकडं नंतर जाऊ. आधी पाण्याचं आहे म्हणे इथं कुठेतरी, ते पाहून येऊ. हा मजा वाटायली इथे. रेल्वे कोण म्हणतात ना, रेल्वेची पटरी दिसायली तिथं, पण त्याच्यात रेल्वे नाही अजून सध्या आली नाही त्याच्यात रेल्वे. इकडं मंदिर आहे कशाच तरी, इकडं माऊली बसलेली आहे सगळी. पण या दोरीच्या पलीकडे जाऊ दे ना चालेल. सगळ्यात मोठा लॉस आहे इथे. लय खर्च करून आलो आम्ही इथं. गेले आमचे सगळे पैसे इथे येऊन, वायाला गेले वायाला. नाही तसं म्हणून नाही, देवाला आल्यावर काय वायाला जात नाही. देव कुठं ना काहीतरी देतो. हा इथं येऊन काहीतरी होईल. तिकडं नाही, तिकडं मस्त. इकडं पाण्याचा काहीतरी विषय. जेवढ्या विश्वासानं आलतो आम्ही इथं आनंद विहारच ना, तेवढ्याच विश्वासानं आम्हाला हां सॉरी आनंद सागरला आलतो. आमची बॅग राहिली होती म्हणून डबल वापस गेलो, बॅग घेऊन आलो. आज दिवस वाईट गेला आमचा. थोडाफार चांगला गेला, थोडाफार वाईट गेला. हे मागं आलो पाहायला आम्ही, हे सगळं बंदच आहे. अजून 2 वर्ष लागतात याला सुरू व्हायला. आनंद सागरला या अजून काम पूर्ण झालं नाही याचं मागं. इथं मटर झालं बाबू, इथं मटर झालं म्हणू. मला माहीत नाही, मी नवीन होतो यासारखंच. तुम्ही कुठले आहो? आम्ही नांदेडचा. तुम्ही कुठले आहो? परभणी. ओ हो आम्ही परभणीचेच हो. आम्ही त्याच्यात बा तोंड आहे चोराने. त्यानं फॉर्म भरला पोलीस भरतीचा. चोर नाही, डाकू बंडरे. पण इकडं वातावरण लय खतरनाक आहे. 2 वर्षानंतर तुम्ही या भेटायला इथं बघायला. क्लासिक इथं नंतर बोट चालू होणार आहेत, बोट वगैरे चालू होणार आहेत. इकडं पॉईंट पण चांगला आहे सगळं. पाहाय गेलं तर लई काय, हे फक्त पाहणारे पाहिजे तुमच्यासारखे. नागदरी म्हणून इथं 4 किलोमीटर आहे याच्या समोर. तिकडं काय जाणार नाही आमची. कसं काय की 2 वाजता ट्रेन आहे. कसं तरी आहे चालू थोडंफार. अभ्यासाला कदरून आलतो इकडं, तर डबल अभ्यास करायला जाणं लागते आम्हाला. वापस जायचं इथून आता डबल पहिल्यासारखं. ऊन लई लागेल इथे येऊन. तुम्ही या कधी भेटले तर फिरायला या, आपण फिरू. क्लास आमचे कार्यकर्ते काढायला फोटो. आपल्याला फोटो जाणार नाही, आपण फोटो वगैरे काढत नाही. कोणाला दाखवायचं, कोण आहे पाहणार आपल्याला. हे ज्याला कोणाला गोव्याच्या बीचला जायला पैसे नसले, मागलच्या बीचवर या तुम्ही. तिथं आता बोटची सुविधा होणार आहे आणि सगळ्या गोव्याची फिलिंग तुम्हाला इथंच घेता येणार आहे. लय भारी सिस्टीम केलेली आहे इथली. पैसाच पैसा लावलेला आहे, पण 2 वर्ष लागतात अजून सगळं डेव्हलप व्हायला. इथलं एक मंदिर आहे. आता हे मंदिर पाहायला आलो. आता इथं येऊन कळाले इथं अजून काय सुरुवात झाली नाही. सगळं पाणी पडायला भाऊ, दुष्काळ एरियात पाणी पडायला म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. काय असो का नसो. इकडं 33 कोटी देव इथं झालेले सगळे. कोण आहे? मदर मेरी, चिनुजी बाबा, संत गाडगे, गोरखनाथ. मैं बाबा टिल्लू. मी काय म्हणालो मावा करायला मैं बाबा टिल्लू. हे काम चालू आहे त्याला. आता जेव्हा नंतरच्या वेळेस येईल तेव्हा याचं काम होईल बघ सगळं. पाहू शकता इथून असं चालू आहे काम. अजून खूप करायचं राहिले.
पाणी हे पायरे सगळे बॅरिकेड हे लावलेले आहेत, याच्यामुळे वर इथं जाता येत नाही आणि त्याचं काम आत्ता पण चालू आहे इथलं. आम्ही सध्या निघालो इथून आता काय आनंद सागरवरून आम्ही निघालो आता वापस रेल्वे स्टेशनला. मला तर इंग्रज असल्यावर फिलिंग गेली बा. इंग्रज नव्हते का आधी आता टांगा दिलं. आता इथून जायचं रेल्वे स्टेशन जायचं संध्याकाळी 7 वाजता. पगार फाकल स्टेशन काहीच नाही, तिकीट काढली नाही काय नाही, आम्हाला तिकीट भेटलं नाही. बिना तिकिटीचा प्रवास करणार आहोत आम्ही आता, कारण की आम्ही कंगाल झालो. सध्या आम्हाला भेटलं नाही तिकीट, त्याच्यामुळं आम्ही प्रवास करायलो बिना तिकिटाचा. आमच्यातला एक कार्यकर्ता बाहेर गेलाय न सांगता, आता ते येते. ते आल्याच्यानंतर ट्रेन आहे 7:30 वाजता. नंतर मग निवांत जायचं इथून कुठं अकोल्याला. इथून अकोल्याहून 2-3 स्टेशन, मग सीधा परभणीमध्ये 3 वाजता पोहोचतो. परभणीमध्ये गेल्यावर सकाळ होती. ट्रेन व्यवस्था काय करत म्हणजे आम्हाला 7-8 घंटे तर लागतात जायला. आम्ही उद्याच पोहोचतो डायरेक्ट. लय आमचा हे सीन नंबर 1 झाला. लय भारी वाटू लागले ते दोन नंबर लागणार आहे.